नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आपण आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश आहे. माऊली सांगतात, पोटात गेलेली विष हे फक्त एका माणसाला मारते, पण कानात गेलेली विष हे हजारो नाते संपवून टाकते. म्हणून दुसऱ्यांच्या सांगण्यावरून विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या पाहण्यावर विश्वास ठेवा. विश्वास एक अशा आरशासारखा आहे, एकदा का तो तुटला तर त्यात पुन्हा आधीसारखे कधीच दिसणार नाहीत. विश्वास मागून मिळत नसतो, तर तो आपल्याला कमवावाच लागत असतो. समोरच्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास हीच आपली खरी कमी आहे आणि तो विश्वास कायम निभावणे हीच आपली जबाबदारी देखील आहे. अडचणी आयुष्यात नाही तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवा त्या दिवशी मार्ग आपोआप मिळेल. नेहमी लक्षात असू द्या, जर तुम्हाला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा. कारण देव संघर्ष करण्याची संधी फक्त त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये त्याची धमक असते. मनाशी जोडलेले प्रत्येक नात्याला कोणत्याही नावाची गरज नसते, कारण न सांगता जुळणाऱ्या नात्यांची परिभाषाच काही वेगळी असते. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काही चांगलं करत असतो ना, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडतच असतं. इतकंच की ते आपल्याला दिसत नसतं. माऊली आपल्याला नेहमीच बोलतात, शरीराला श्वासाची आणि नात्यांना विश्वासाची गरज असते, कारण श्वास संपल्यावर जीवन संपत असते. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायलाही पाण्यालाही उंचावरूनच पडावं लागत असतं. जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटतं ना, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची. रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे 2 पर्याय असतात. स्वप्न बघत परत झोपा, नाहीतर त्या स्वप्नांच्या मागे लागा. काही नाती अशी असतात की ती 2 जन्म सोबत राहून सुद्धा कुठेतरी अपूर्णच असतात. जेवढा तुम्ही पैशांचा धावा करत जा, तेवढाच धावा देवांचाही करत जा. कारण तुम्ही कमवलेल्या पैशाचा उपभोग घेण्यासाठी एक आयुष्य लागतं आणि आयुष्याची व्हॅलिडिटी वाढवून देण्याची ताकद फक्त देवातच आहे, तुमच्या पैशात नाही. ज्या हक्काने आपण आपला राग व्यक्त करतो, तेवढाच हक्काने आपले प्रेम देखील व्यक्त करा. माऊली बोलतात, जीवन म्हणजे एक उघडं आकाश, जिथे विचारांची भरारी उंच आहे खास. सकारात्मकतेने चाललं तर आयुष्याचं प्रत्येक क्षण सुंदर आणि महानच आहे. विश्वास हा खोडलबर सारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी कमी होत जात असतो. असे काही लोक असतात जे तुम्हाला आयुष्यात खाली पाडतात, तुमच्या स्वप्नांचे थट्टा करतात आणि तुमच्या चारित्र्याला आव्हान देतात. ते विजेते दिसतात, परंतु प्रत्यक्षात ते केवळ त्यांच्या असुरक्षिततेमुळे आणि मत्सरातून आवाज उठवत आहेत. त्यांना तुम्हाला खाली खेचू देऊ नका. विश्वास ठेवा आणि स्वतःला स्वीकारा, आणि ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे ते तुम्ही धरून ठेवा. कधी कधी खूप काही बोलण्यापेक्षा गप्प राहिलेलं केव्हाही चांगलं. मनाच्या इतक्या जवळ राहा की नात्यात विश्वास राहील, इतक्याही दूर जाऊ नका की वाट पाहावी लागेल. संबंध ठेवा नात्यात इतका की जरी आशा जरी संपली तरीही नाते मात्र कायम राहिले पाहिजे. ज्यांचा विश्वास सरड्याच्या रंगाप्रमाणे बदलतो त्यांचा विचार कोणी का करावा, परिस्थिती कशीही बदलो. ज्यांचा कायम तुमच्यावर विश्वास असतो त्यांनाच विचार कायम करावा. अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास, जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो, सगळं काही व्यवस्थित होईल. स्वामी भक्तांनो, असाच आपल्या स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका. नेहमी लक्षात असू द्या, माऊली सांगतात, त्या क्षणासाठी मेहनत करा भक्तांनो, ज्या क्षणाला तुम्ही स्वतःला म्हणाल, कठीण होतं पण मी करून दाखवलं. पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते. मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते. या जगात नाते तर सगळंच जोडतात, पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते. जीवन हे आनंद, दुःख, कठीण काळ आणि चांगल्या वेळेची वर्तुळ आहे. जर तुम्ही कठीण काळातून जात असाल तर विश्वास ठेवा की चांगला काळ मार्गावर आहे. जेव्हा लोक असे वागतात जसे की ते काळजी करत नाहीत, विश्वास ठेवा ते काळजी करतच नाहीत. प्रत्येकावर विश्वास ठेवणे हे धोकादायक आणि कोणावरही विश्वास न ठेवणे हे खूपच धोकादायक. पोटात गेलेली विष हे फक्त एकाच माणसाला मारते, पण कानात गेलेली विष हजारो नाते संपवून टाकते. म्हणून दुसऱ्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा आधी स्वतःच्या पाहण्यावर विश्वास ठेवा. कोकिळेच्या मंजूर सुरांनी, फुलांच्या हळुवार सुगंधांनी आणि सूर्याच्या कोमल किरणांनी ही सकाळ आपलं स्वागत करत आहे. नेहमी लक्षात असू द्या, परिस्थितीबद्दल तुम्ही काळजी करू नका. आपण जिथे आहात त्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करा. प्रयत्न कधीही
अयशस्वी होत नसतं. जर तुम्ही देवाकडे काही मागितल्यावर मिळाले नाही तर त्यांच्यावर रागवू नका, कारण देव तुम्हाला जे आवडेल ते देत नाही, त्याऐवजी जे तुमच्यासाठी योग्य आहे तेच देत असतो. चांगले कर्म करणारी व्यक्ती, माऊली बोलतात, श्रद्धेमुळेच हृदयात असतात, जिभेच्या टोकावर नसतात. चांगली वस्तू, चांगली व्यक्ती, चांगले दिवस यांची किंमत वेळ निघून गेल्यावरच समजत असते. आनंदी मन, सुदृढ शरीर आणि आध्यात्मिक श्रद्धा या तिन्ही गोष्टी लाभणं म्हणजेच अमृत मिळणं असतं. परमेश्वराची कृपा बघा, आपण सर्वांना निर्माण करू स्वतः अदृश्य आहे. पाहण्यासाठी डोळे तर दिले, पण तो दिसतो फक्त बंद डोळ्यांनीच. नेहमी लक्षात असू द्या, मन चांगलं ठेवा, हिशोब कमाईचा होतो. कमाईचा नाही तर तुमचा कर्माचा होणार. देवाची भक्ती आणि देवाची भीती या दोन्ही गोष्टी मानवाचा उद्धार होण्यासाठी तंतोतंत आवश्यकच असतात. देवाकडे माझे कष्ट कमी कर अशी मागणी करण्यापेक्षा मला ते कष्ट राहून करण्याची ताकद दे असं करा. जगाशी बोलायला फोन आवश्यक असतो आणि देवाशी बोलायला मन आवश्यक असते. फोनवर बोलायला धन द्यावे लागते आणि देवाशी बोलायला मन द्यावे लागत असते. देवाची मूर्ती विकत घेताना रुपयांचा भाव करतात आणि तीच मूर्ती घरात आली की देवाकडे कोटी मागतात. खरंच अंधार असतो मनात आणि दिवा लावतात मंदिरात. स्वामी भक्तांनो, त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला कधीच दुसऱ्याला तुम्ही कारणीभूत समजू नका, कारण दिवा विजायला नेहमी हवाच कारणीभूत नसते. कधी कधी दिव्यातलं तेलही संपलेलंच असतं. नेहमी लक्षात ठेवा, देव इतका वेडा नाही की अगरबत्ती लावल्याने, नारळ फोडल्याने आणि घंटा वाजवल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिले. आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल, सत्कर्म करावं लागेल आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले. यापेक्षा आणखीन काय देणार आहे देव? न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब देखील हारत असतं. जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्यांची सुरुवात कठीण गोष्टीने होते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होत असते. या जगात कोणी कसं वागावं हे आपण नाही ठरवू शकत, पण त्यांच्या वागण्याचा स्वतःवर किती परिणाम करून घ्यायचा हे मात्र आपणच ठरवायचं असतं. यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी मेहनतीची पायवाट चालावीच लागत असते. योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचारांचे, जीवनाचे प्रवाह बदलण्यास नेहमीच भाग पाडत असतात. जे मला ओळखतात ते माझ्यावर कधीही शंका घेत नाहीत आणि जे माझ्यावर शंका घेतात त्यांना मी कधीही ओळखले नाही. संयम ठेवा. दिवस प्रत्येकाची बदलत असतात. एक सहनशक्ती ठेवावी लागते. आजची परिस्थिती उद्या राहणार नाही. प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते, म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा. आयुष्य खूप आनंदात जाईल. मदतीसाठी जोडले गेलेले हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या जाणाऱ्या हातांपेक्षा श्रेष्ठच असतात. अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा, जी व्यक्ती आपल्या अंतःकरणातील 3 गोष्टी ओळखेल: हसण्यामागील दुःख, रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण. जगातील सर्वात स्वस्त वस्तू म्हणजे सल्ला. एकाकडे मागा, 1000 जण देतील. आणि जगातील सर्वात महाग वस्तू म्हणजे मदत. 1000 जणांकडे मागा, कदाचित एखादाच करेल. संघर्ष करत असताना घाबरू नका, कारण संघर्षाच्या वेळीच माणूस एकटा असतो. यश मिळाल्यानंतर सगळी दुनिया तुमच्या सोबतच असते. ज्यावर सगळे विषय सांभाळण्याची जबाबदारी असते ती वही नेहमी रफच असते. नेहमी लक्षात असू द्या. माऊली बोलतात, चला आज आपण काहीतरी नवीन संदेशापासूनच सुरुवात करूया. जगातील सर्वात सुंदर रोपटे म्हणजे विश्वासाचे असते आणि ते कोठे जमिनीवर नाही तर आपल्या मनातच रुजवावे लागते. कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर ही स्वतःची सावली कधीच निर्माण होत नसते. वाटेवरून चालताना वाटेसारखं चालावं लागतं. आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून हे वळावंच लागत असतं. परमेश्वर माझे समर्थक व माझी ढाल आहे. त्यांच्यावर मी अंतःकरणापूर्वक भाव ठेवला आणि मी सहाय्य पावले, म्हणून माझे हृदय उल्हासते. मी गीत गाऊन त्यांचे स्तवन करीन. माणसामध्ये बदल तेव्हाच होतो जेव्हा तो जास्त शिकतो किंवा तो अति दुःखावला जात असतो. आयुष्यातील 3 संघर्ष असतात. 1 जगण्यासाठीचा संघर्ष, 2 ओळख निर्माण करण्यासाठीचा संघर्ष आणि 3 ओळख टिकवण्यासाठीचा संघर्ष. जेव्हा घरच्या निर्णयासाठी बाहेरच्या माणसांची गरज भासू लागली तर समजा घरातील नाती संपली.
जेव्हा तुम्ही परमेश्वरासमोर नतमस्तक होता तेव्हा परमेश्वर तुमच्यासाठी उभा राहतो. आणि जेव्हा परमेश्वर तुमच्यासाठी उभा राहतो, इतर कोणीही तुमच्या विरोधात उभे राहू शकत नाही. आनंदी राहायचं असेल तर शांत राहायला शिका, कारण सुखाला गोंगाट केलेला आवडत नाही. उपाशी पोट रिकामा खिसा आणि फसलेलं प्रेम माणसाला जीवनातील सर्वात मौल्यवान धडा शिकून जात असतं. कोण म्हणतं माणूस रंग बदलत नाही? एखाद्याच्या तोंडावर खरं बोलून तर बघा. नेहमी लक्षात असू द्या, मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा रूपाचा, झोपडी का होईना पण घास असावा सुखाचा, तरच जीवनाला अर्थ आहे, नाहीतर सर्व काही व्यर्थच आहे. गुपचूप ऐकत राहिला तर तुम्ही चांगली, बोलून दाखवला तर तुमच्यापेक्षा वाईट कोणीच नाही. नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरकावून घेते ना, त्यापेक्षा मौल्यवान देण्याकरिता तुमच्या हाताची ओंजळती रिकामी करत असते. स्वामी भक्तांनो, लोक म्हणतात झालं गेलं विसरून जायचं असतं, पण मी म्हणते झालं गेलं लक्षात ठेवायचं आणि आपली वेळ आली की आपलं अस्तित्व दाखवून द्यायचं असतं. आयुष्य फार सुंदर आहे, ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे. माणसाला माणूस म्हणून जोडता गेलं पाहिजे. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्ष एकाग्र करून शोधावे समाधान, विनाशयाचे शक्य नसे होणे ते महान. स्तुती करणारे अर्थातच तुम्हाला ओळखत असतील, पण काळजी करणाऱ्यांना तुम्हाला ओळखावेच लागेल. जीवनात प्रत्येक क्षण एक संधी घेऊन येतो, फक्त डोळ्यासने पाहिलं पाहिजे, कारण कधी कधी हरवलेले वाटत सापडण्याचे सर्वात सुंदर मार्ग असतो. स्वामी भक्तांनो, जीवनात आज आलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करेल ना, त्यालाच उद्याचे यश अनुभवायला मिळेल. नेहमी लक्षात असू द्या, जीवनात जोडलेली नाती कधीच तोडायची नसतात. छोट्याशा वादळानं विश्वासाची घर कधी मोडायची नसतात. जीवनाच्या प्रवासात अनेक लोक भेटतात, काही फायदा घेतात, काही आधार देतात. फरक एवढाच आहे की फायदा घेणारे डोक्यात आणि आधार देणारे हृदयात राहतात. नशीब कोणी दुसरं लिहित नसतं, ते आपल्या हाती असतं. येताना काही आणायचं नसतं, जाताना काही न्यायचं नसतं. मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं? खरं तर याचं प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचंच असतं. तुम्हाला जे आवडते त्याचाच ध्यास घ्या, त्यामुळे तुम्हाला इतर कुठल्याही गोष्टींपेक्षा जास्त आनंद मिळेल. नेहमी लक्षात असू द्या, समाधानी राहणे हे जगातील सर्वात मोठे सुख आहे. या एका जन्मात आपण वेगवेगळे आयुष्य जगतो. पिंपळाच्या पानांची जाळी होतानाही बघत असतो. कालचा दिवस मला खूप काही शिकून गेला, हे खरं, पण मी आज जे करीन त्याच्यावर माझा उद्याचा आकाराला येईल हे मला समजलं आहे. आज आयुष्यात येणारा प्रत्येक धडा तुम्हाला उद्याच्या परीक्षेसाठीच तयार करत असतो. या नेहमी लक्षात असू द्या, आयुष्यात इतकं पण भावनिक होऊ नका की स्वतःला दुखवाल, पण आयुष्यात इतकं पण कठोर होऊ नका की तुम्ही दुसऱ्याला दुखवाल. समुद्र कितीही मोठे वादळ आले तरी ते समुद्र आपली कधी शांतता सोडत नसतं. एखादी व्यक्ती बोलून दाखवत नसेल तर चालेल, पण त्यांच्या वागण्यातून तरी जाणवायला हवं आपण त्या व्यक्तीसाठी खास आहोत ते. माऊली बोलतात, आपण कोणाची वाईट केली नाही तर आपले वाईट होऊ शकत नाही. जीवनाच्या प्रवासात अनेक लोक भेटतात, काही फायदा घेतात, काही आधार देतात. फरक एवढाच आहे की फायदा घेणारे डोक्यात आणि आधार देणारे हृदयातच राहत असतात. माऊली हे आपल्याला परत परत सांगतात. कमी वय, मोठा संघर्ष, अमर्यादित संकटे, पण यशस्वी होण्याची जिद्द हे नेहमीच आपल्यात असलेच पाहिजे. जमून घेण्याची पाळी येणे म्हणजेच कुठेतरी मुळात धक्का. प्रचंड अपघाताने माणूस जेवढा थकत नाही, कारण त्याच्या मनाची पूर्तता झालेली असते. अनपेक्षित बारीक सारीक धक्क्यानेच माणूस खचतो, कारण त्या प्रसंगांना तोंड देताना तो एकटा पडलेला असतो. नेहमी लक्षात असू द्या, अंथरूण पाहून पाय पसरले की कोणासमोर हात पसरावे लागत नाहीत. परिस्थिती आहे तशी स्वीकारणे हेच आनंदाची गुपित आहे. चालून पाय थकायला नको म्हणून डोकं चालवतो तोच खरा माणूस असतो. कोणा वाचून कोणाचं काहीच अडत नाही हे जरी खरे असलं तर कोणी कधी उपयोगी पडेल हे सांगताही येत नाही. जेवढं मोठं स्वप्न असेल तेवढा मोठा संघर्ष असेल, आणि जेवढं मोठा संघर्ष असेल तेवढं मोठं यशही असेल. आयुष्य आणि पुस्तकातील व्याकरण सारखेच असते. शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडते, आणि माणसांची निवड चुकली की आयुष्यच बिघडत असतं. वेळ मिळाला की वेळ देणारी खूप असतात, पण वेळ नसताना सुद्धा जे आपल्याला वेळ देतात तेच खरे आपलेच असतात. नेहमी लक्षात असू द्या, लोकांना आपण का खटकतो? आपण वाईट वागतो म्हणून नाही, तर त्यांच्या मनासारखं वागत नाही म्हणून खटकत असतो. संयम ही जीवनातील खरी परीक्षा आहे. जेवढा वेळ तुम्ही संयम ठेवून काम कराल ना, तेवढेच तुमचं यश मोठा असेल. न पटणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिका, कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय हा पुढचा श्वास घेता येत नसतो. उमेद ही मनाच्या उंबरठ्यावरली अशी आशा आहे
की नेहमी आपल्याला दिलासा देऊन हळू सांगते, सगळं काही व्यवस्थित होईल. कारणं सांगणारे लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे लोक कधी कारणं सांगत नाहीत. आयुष्यात कोणासोबत कितीही चांगले वागा, आपण नेहमीच कुठेतरी कमी पडतो, कारण लोकांना फक्त आपल्या चुका दिसतात, आपण लावलेला जीव नाही. माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात, एक वाचलेली पुस्तक आणि दुसरं भेटलेले माणूस. उपाशी पोट, रिकामा खिसा आणि फसलेलं प्रेम. माऊली बोलतात, जितके मोठे मन तितके सोपे जीवन. वादाने अधोगती, संवादाने प्रगती. जग काय म्हणेल हा विचार करू नका, कारण लोक फार विचित्र आहेत. अपयशी लोकांची थट्टा करतात आणि यशस्वी लोकांना विरोध करत असतात. लोकांना डोक्यावर घेऊ नका, मान लचकेल. रस्ता चुकणं हे चुकीचं नसतं, मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणं हे मात्र नक्कीच चुकीचं असतं. विश्वास ठेवा की श्रम, संयम, सकारात्मक विचार आणि नियम कधीच धोका देत नसतात. माऊली सांगतात, जोपर्यंत पूर्ण सत्य माहिती नसतं तोपर्यंत शांत राहणंच योग्य आहे, कारण पूर्ण असण्यापेक्षा अर्ध सत्य जास्त घातक असतं. नेहमी लक्षात असू द्या, फक्त जिद्द ठेवा. आयुष्याची सुरुवात कधीही आणि कोठूनही होऊ शकते. त्रास असतानाही प्रामाणिक राहणं, संपत्ती असूनही साधं राहणं, अधिकार असूनही नम्र राहणं, राग असूनही शांत राहणं, यालाच आयुष्याचं व्यवस्थापन म्हणतात. माळी दररोज रोपांना पाणी देतो, पण फळ फुले फक्त त्या त्या ऋतूंप्रमाणेच येतात. म्हणूनच आयुष्यात संयम हा ठेवलाच पाहिजे. प्रत्येक गोष्ट वेळ आल्यावरच होणारच आहे. आयुष्य कोणापासून कवडीची अपेक्षा ठेवू नका. तुमच्या अर्ध्या समस्या अशाच कमी होतील. निर्माण होणाऱ्या भावना प्रकट करायच्या नाहीत. हे अंगळवाणी पडून घेता घेता कातडीचं चिक्कल कधीच होतं हे स्वतःलाही समजत नाही. कुठेतरी कर्माची भीती आहे, म्हणून तर गंगेवर आज गर्दी आहे. पाप विचारात आहेत, शरीरात नाहीत. गंगा तर शरीर धुते, आपले विचार नाहीत. मातीत पडलेली साखर ही मुंगीच खाऊ शकते, कारण हत्तीत सामर्थ्य नसतं. म्हणून लहान लोकांना कधी लहान समजण्याची चूक करू नये. कधी अहंकारामुळे आपली मान उंचावू नका, कारण जिंकणारे सुद्धा सुवर्णपदक मान वाकूनच घेत असतात. प्रत्येक माणूस हा त्याच्या जागी योग्यच असतो. अयोग्य असते ती परिस्थिती, आणि परिस्थितीमुळे बदलते ती त्याची मनस्थिती. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची संधी फक्त त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये त्याची क्षमता असते. नेहमी लक्षात असू द्या, आहे त्यातच समाधान मानले तर काम, क्रोध आणि लोभ त्यात नष्टच होत असतात. सूर्योदयाला सोडून गेलेल्या लोकांकडे सूर्यास्त वाया घालू नये. माणसाने समोर बघायचं की मागे, ह्यावरच पुष्कळचं सुख दुःख अवलंबून असतं. कोणावर सगळ्यांना चांगलं समजणं सोडून द्या. लोक जसे बाहेरून दिसतात तसे आतून कधीच नसतात. आयुष्यात दर दिवशी आपल्याला नवे कोरे 24 तास देतो. आपण त्यात भूतकाळाशी झगडत बसायचं की भविष्याचा विचार करत बसायचं की आलेल्या क्षणाला जगायचं हे आपणच ठरवायचं असतं. आपल्या डोळ्यांना जे चुकीचं घडताना दिसतं ते बरोबर करण्याचा नेहमी प्रयत्न करा, भले ते कर्म असो किंवा व्यक्ती असो. इतरांकडून कमीत कमी अपेक्षा आणि स्वतःकडून जास्तीत जास्त तडजोड, या दोनच गोष्टी प्रत्येकाचं जीवन आनंदी आणि यशस्वी बनवू शकतो. एक माणूस फळे सोडतो आणि माऊली बोलतात, खूप माणसांनी स्वप्ने एका विचारांमुळे अपूर्ण राहतात. लोक काय म्हणतील, काही कोणाला समजायचा प्रयत्न करत बसू नका, कारण माणसं तेवढं समजतात जेवढी त्यांची कुवत असते. नेहमी लक्षात असू द्या, तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य आहे. नेती जेव्हा तुमच्या हातून काय हिरकावून घेते ना, तेव्हा त्यापेक्षा ते देण्याकरिता तुमच्या हाताची ओंजळ ती रिकामी करत असते. समाधान ही एक प्रकारची संपत्ती आहे. ज्याला ही संपत्ती सापडते तो समाधानी होतो. दुसऱ्याच्या वाट्यातील हिसकावून खाणाऱ्या माणसांचे पोट कधी भरत नाही आणि वाटून खाणारा कधी उपाशी मरत नाही. उगाच काळजी नको, शोधून घ्यावी ज्यांना जीवनाची दिशा. कमविणीचा मार्ग दाखवावा, नकोत आयत्या पिठावर रेषा. उपाशी पोट, रिकामा किस्सा आणि फसलेलं प्रेम माणसाला जीवनात सर्वात मौल्यवान धडा शिकून जात असतं. हे देखील माऊली आपल्याला परत सांगतात. स्वामी भक्तांनो, स्वामी माऊली आपल्याला सांगतात, लोक तुम्हाला जास्तीत जास्त एकदाच हरू शकतात. संघर्ष करत असताना घाबरू नका, कारण संघर्षाची वेळेची माणूस एकटा असतो. यश मिळाल्यानंतर सगळी दुनिया तुमच्या सोबत असते. मनांच्या तारा सतत छेडत राहिल्याने माऊली बोलतात, साथ असो किंवा माणसं ही तशीच असतात. आपण आयुष्यात खूप काही मिळवतो, पण बऱ्याच वेळा ज्या कारणासाठी ही धडपड करतो ती कारणं शेवटी आपल्याबरोबर राहत नाहीत. मग राहून राहून मनात येतं,
काही नव्हतं तेव्हाच सुखी होतो. नेहमी लक्षात असू द्या, आपल्या डोळ्यांना जे चुकीचं घडताना दिसतं ते बरोबर करण्याचा नेहमी प्रयत्न केला पाहिजे. विस्तव्यात हात जाणून बुजून घातला किंवा चुकून जरी पडला तरी चटका बसायचाच. निसर्गाचाच हा नियम असल्यामुळे त्यांची वेगळी प्रचिती घ्यावी लागत नाही. जीवनाला हे तत्त्व लागून नाही. माणूस प्रत्येक क्षणी बदलतच असतो. एकदा वाटलं, माऊली सांगतात, तुमची काही अडचण असेल किंवा कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका. आणि तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. हळूहळू एक एक शब्द ऐका. प्रत्येक वाक्यात किती अर्थ दडलेला आहे. अश्रू सांगून जातात, दुःख किती आहे. विश्वास सांगून जातो, जोडीदार कसा आहे. गर्व सांगून जातो, पैशाचा माज किती आहे. संस्कार सांगून जातात, परिवार कसा आहे. वाचा सांगून जातो, माणूस कसा आहे. संवाद सांगून जातात, ज्ञान किती आहे. ठेच सांगून जाते, लक्ष कुठे आहे. डोळे सांगून जातात, व्यक्ती कशी आहे. स्पर्श सांगून जातात, मनात काय आहे. आणि वेळ दाखवते, नातेवाईक कसे आहेत. भावकीतली 4 माणसं एका दिशेने तेव्हा चालत असतात जेव्हा 5वा खांद्यावर असतो. संपूर्ण आयुष्य आपण याच विचारात जगत असतो की लोक काय म्हणतील. आणि शेवटी लोक हेच म्हणत असतात की राम नाम सत्य हे. माणसाची कदर करायची असेल तर जिवंतपणेच करा. कारण तिरडी उचलण्याची वेळी तिरस्कार करणारे सुद्धा रडत असतात. मेल्यावर माणूस चांगला होता असं म्हणण्याची प्रथा आहे. आणि जिवंतपणी माणूस ओळखता येत नाही हीच खरी व्यथा आहे. म्हणून माणसानं जिवंतपणे समजून घ्या, गेल्यावर समाधीवर फुलं वाहण्यात काहीच अर्थ नसतो. चांगल्या माणसावर एवढा विश्वास ठेवा जेवढा आपण आजारपणात औषधांवर ठेवत असतो. कारण औषध जरी कडू असलं तरी ते आपल्या फायद्याचंच असतं. तर स्वामी भक्तांनो, असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.